माननीय राजसाहेब ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मगाशी की गिरगाव चौपाटीच्या इथे मोर्चात सामील झालो। पण इथून तिथपर्यंतचं अंतर मला कापायला 10 मिनिटं गेली। मी म्हटलं असं जर समजा चालायला लागलं तर मला असं वाटतं रात्रीच आपण आझाद मैदानावरती पोहोचू, म्हणून मला थोडा पुढे आलो आणि पुढून मग चालायला सुरुवात केली। आपण सगळेजण येत होतात, सगळे इथे जमत होतात, म्हणून इथे येऊन थोडा वेळ थांबलो आणि आता आपल्या समोर आलो। ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असल्या प्रकारची कुठलीही गोष्ट होईल त्यावेळेला तुमची अशीच ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे। मग महाराष्ट्रातलं पोलीस खातं असेल, प्रसार माध्यम असतील किंवा अजून काही असेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल, याच्याकडे परत वाकडा डोळा करून बघायची कोणाची हिंमत होता कामा नये, एवढी ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे। गेले 2 दिवस सगळे चालू आहेत, पोलीस अधिकारी येत आहेत। गिरगाव चौपाटीमध्ये कसा मोर्चा काढणार म्हटलं चालत, मी इथून नाही काढता येणार, तिथून नाही काढता येणार, हे सगळे अडथळे आणण्याचे जे उद्योग होते हे या पोलीस कमिशनर अरुण पटनाईक यांचे। मला ज्या दिवशी कळलं काही अधिकाऱ्यांकडनंच कळलं मला, ती गाडी अडवण्याची प्रयत्न होती, इतर काही गोष्टी होतील। तात्काळ मुख्यमंत्र्यांना फोन लावला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी म्हटलं हा काय प्रकार आहे, होणार आहे काय होणार आहे हा नंतरचा भाग। लोकशाही मार्गाने मोर्चाही काढायचा नाही का, निषेधही करायचा नाही का? हे प्रत्येक ठिकाणी कसले अडवलं? आपला मोर्चा शांततेमध्ये होणार हे त्याला सांगितलं होतं, तरी मोर्चाला परवानगी देत नाही। आणि त्या दिवशीच्या रजा अकादमीच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देता? इथे एका दिवशी जो प्रकार घडला सगळा त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून मोर्चा काढायचा, त्याला परवानगी देत नाही। त्याचे आर पाटील कायदा सुव्यवस्था जो बिघडवेल त्याला आम्ही कळून घेऊ। अरे मग त्या दिवशी काय घातलं शेपूट? त्या दिवशी आमच्या बाळांना फोन करतात आणि सांगतात काय काय बाळा मी तरी काय करणार, ती काय दांडूका घेऊन उभं राहायला पाहिजे होतं तिकडे। एक बाउंड्री लाईन असते, एक सीमारेषा असते। आम्ही कधी आजपर्यंत सीमारेषा ओलांडली
ती ओलांडणार पण नाही. पोलिसांवर हात नाही टाकायचा. उद्या तुम्ही पोलिसांचं मानसिक खच्चीकरण केल्यानंतर सर्वसामान्य माणसाने जायचं कोणाकडे? कुठे जायचं? उद्या पोलीस म्हणते बाबा आम्हाला लोक झंझट नको, तुम्हाला काय करायचं ते करा. हे असं काय राज्य चालतं? आणि हे पोलीस कमिशनर आणून पटनाईक तिथे जे गुन्हेगार पकडले होते त्या गुन्हेगारांना जेव्हा पकडल्यानंतर तिथल्या डीसीपीला सांगा बास्टर्ड सोडून दे. गुन्हेगारांना सोडायला सांगा तुम्ही. आमच्या पोलीस भगिनींवरती जे अत्याचार झाले, या तिथे आतमध्ये खेचून खेचून मारले त्यांना. हे सगळे जण आमचे मराठी पोलीस कॉन्स्टेबल सगळे मार खात आहेत, आदेश नाही. बरं सगळं माहिती होतं अगोदर. पिटरेमध्ये बसून भरभरून येत आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांकडे चॉपर्स आहेत, रॉड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. इथे काही दगड असतात का? आले करून दगड. हे सगळं, या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना असताना देखील त्या गोष्टीकडे डोळे झाक करता तुम्ही. आणि माझा शांततेच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देत नाही. मी परवा दिवशी माझ्याकडे जे काही पोलीस अधिकारी आले त्यांना तेच सांगितलं. मी म्हटलं त्या दिवशीचा 11 तारखेचा मोर्चा जो आला होता त्याला काहीतरी टार्गेट तरी होतं की आम्हाला पोलिसांवरती हल्ला करायचा आहे, आम्हाला मीडियावरती हल्ला करायचा आहे. आम्हाला काय करायचं होतं? आमचं टार्गेट आम्ही अगोदर डिक्लेअर करून टाकलं होतं. आरोप पटनाईक राजीनामा द्या, आर पाटील राजीनामा द्या. आम्ही पहिल्यांदाच डिक्लेअर केलं होतं. आम्ही काही आज गाड्या फोडायला नाही आलोय किंवा जाळपोळ करायला नाही आलोय. करायची इच्छा पण नाही. काही करू तर कोणाच्या करू? आमच्याच. आमच्याच मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या. हे उद्योग करण्यासाठी हा मोर्चा काढले होते, पण राग पुढे व्यक्त करायचा. झालेल्या घटनेचा रागही व्यक्त करू देत नाही आणि म्हणजे लोकशाही सांभाळा. ही लोकशाही अशी त्या रजा अकादमीच्या मोर्चाचा ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा. काही वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये देखील याच रजा अकादमीने तिथे मोर्चा काढला होता. हा भडवा आबू आदमी तिकडे जाऊन भाषण दिलं, भडकाऊ भाषण दिलं. नोटीसा मला बजावता, भडकाऊ भाषण करू नका, भडकाऊ भाषण करू नका. तिकडे तो आबू आदमी जाऊन तिकडे भडकाऊ भाषण केलं. 2 कॉन्स्टेबल्सच्या डोक्यामध्ये त्यांनी दगड मारून खेचून त्याची गुप्तांग कापून जळत्या बसमध्ये फेकून दिलं. ते चाललं तुम्हाला? आणि मला मोर्चाला परवानगी देत नाही तुम्ही. हे जे आले होते यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नव्हता. हे सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. त्या दिवशीच्या सगळ्या घटना घडल्यानंतर हा पासपोर्ट सापडलाय बांगलादेशचा. या इथे सापडलाय. सिंगल एंट्री पासपोर्ट आहे. फक्त भारतात येण्यासाठी, जाण्यासाठी नाही. आणि जाताना येऊन फेकून दिले. हे असले असंख्य लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, ज्यांची हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. मला एका नोटीचं उत्तर द्यावं. योगायोग कसला योगायोग? बँगलोर ज्याला बाबरी मशीद पडली, ती बाबरी मशीद पडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया कुठे उमटली? मुंबईत.
अख्ख्या देशभर कुठे प्रतिक्रिया उमटली नाही त्याची, मुंबईमध्ये उमटली. परवा दिवशीचा देखील या वेळेला इथे जो 11 तारखेला मोर्चा झाला, तो मोर्चा इथे झाल्यानंतर जो काही धुडगूस घातला गेला, तो धुडगूस घातल्यानंतर परत जो मोर्चा झाला तो लखनौमध्ये झाला, उत्तर प्रदेशमध्ये झाला. ती एक घटना ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याची रिॲक्शन मुंबईमध्ये आली, ही मुंबईमध्ये घडलेली रिॲक्शन, याची रिॲक्शन परत लखनौमध्ये आली. भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत काय? याचं कारण हे सगळे तिथून येत आहे. त्या अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये जे काही पाकिस्तानांचे, बांगलादेशांचे, त्या बिहारमध्ये आणि त्या झारखंडमध्ये जे अड्डे झालेत ना, ते रोज ट्रेन भरभरून इथे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांचे जे मोलणारी अड्डे उभे राहत आहेत ना, ह्याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला. नाही तर मला सांगावं, अबो अगदी 2-2 मतदारसंघाचं महाराष्ट्रात निवडून येतो. 2-2 मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कुठच्या राज्यकर्त्यांनी, कुठच्याही नेत्याने महाराष्ट्रातल्या 2 मतदारसंघामध्ये निवडून यावं. हा 2 मतदारसंघात निवडून येतो. याचं कारण ते सगळे मतदारसंघामधले जेवढे लोक आहेत, हे सगळे बाहेरमधले लोक आहेत, ते याला मतदान करतात. त्या दिवशी पोलीस फायरिंग ते झालं, शेवटी करावं लागलं. ते करताना जो गेला त्याला अबो अजून 1.5 लाख रुपये दिले. मग आमच्या पोलिसांना काय दिले? राज्य सरकारकडनं देखील अजूनपर्यंत काही नाही. राज्य सरकारकडनं देखील अजूनपर्यंत कुठची घोषणा झाली नाही की बाबा जे जखमी झाले, ज्याला काही त्रास झालाय, त्यांना आम्ही काही कॉम्पेन्सेशन देतोय, काही पैसे देतोय का? आई नाही, मार खा. त्यावेळेला का नाही उठले आर पाटील? आम्हाला धमकवत आहे. बरं, आम्हाला आता धमकून काय उपयोग? जायची वेळ आली. काही मागचा पुढचा विचार करायचा नाही, कसलाही काही गोष्ट करायची नाही. पोलिसांना मार खायला लावायचा. कोणी येतं आणि काही फरफडा घेऊन जातात आमच्या पोलिसांना आणि मारायला लागतं. परवा दिवशीचा उत्तर प्रदेशमध्ये जो मोर्चा काय त्यांनी दंगा केला, तिकडे तोडफोड केली. सगळे जे उतरलेले देखील तिकडचे सगळे पाकिस्तानातले मुसलमान किंवा बांगलादेशातले मुसलमान सगळे रस्त्यावरती आले. काय केलं? गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केली. सगळ्यांनी पाहिले, फोटो पाहिले, टेलिव्हिजनवर पाहिले. कुठे गेल्या मायावती? कुठे गेला तर रामदास आठवले? कुठे गेले ते रासोबाई? कुठे गेले प्रकाश आंबेडकर? का तोंड बंद का ठेवली आता तुम्ही? चला अंगाला एकच घेऊन बसायचं, इंदू बिल, इंदू बिल, इंदू बिल, इंदू बिल. दुसरा काय धंदा काय? काय इंदू बिल मध्ये बांधायचं काय बांगला? आता काय नाही बोलत. आता या गोष्टींबद्दल कोणी बोलणार? सकाळ शब्द करायला तयार नाही. घटना होऊन इतके दिवस झाले, याबद्दल कोणाचं रामदास आठवलेंचं स्टेटमेंट नाही, रासोबाईंचे, तुमचे कोणते प्रकाश आंबेडकरांचं नाही, बाकी कोणाचं नाही, मायावतींचं नाही, कोणाचं काही नाही. इथे सगळे चिडीचोक. हे मुंबई पोलीस कमिशनर, जे त्यांचे फेवरेट एक ढोबळे, त्या दिवशी हॉकी स्टिक घेऊन कुठच्या ज्यूस सेंटर बाहेर, काय ज्यूस सेंटर मध्ये गेले, अमर ज्यूस सेंटर, काय जागा आहे का हॉकी घेऊन द्यायची? बायका बरोबर घेऊन गेला समजू शकतो. हॉकी घेऊन जातात आणि निर्दोष लोकांना तिकडे हॉकीने तुडवतात आणि सांगायचं काय वरळी तिथे ड्रग्ज सापडले, मग बंद काय केलं ते? आणि हे मूर्ख तुमचे पोलीस कमिशनर तो आल पटनाईक काय सांगतात? हॉकी खेळायला गेले होते, जाता जाता तिकडे गेले. उद्या कोणतरी हनीमूनला गेला असेल,
यांची पाठराखण करणार, कारण यांचे फेवरेट. आणि इथे ज्याला पोलीस आदेशाची वाट पाहत होते, त्यावेळेला आमचेच पोलीस ज्याला अधिकारी ज्याला त्या आरोपीला पकडत होते, त्या गुन्हेगाराला पकडत होते, त्यांना तुम्ही बास्कट म्हणून शिव्या देता. पोलिसांचं पण म्हणजे खर्ची करता तुम्ही. हे यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही. मी आर पाटील, अरूप पटनाईक, मला फक्त आता एवढंच सांगायचं या गोष्टीचं, थोडीशी जर लाज उरली असेल ना, थोडीशी, तर स्वतःहून राजीनामा देऊन मोकळे व्हा. थोडीशी जरी लाज उरली असेल. गेल्या 2 दिवसापासून काही वर्तमानपत्रात सुरू झालं होतं. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाकडे. पोलिसांवरती हात टाकणारा तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला तिथले ते फोडून काढला पाहिजे. माझ्या आमदारावरती ज्याला फोडून काढायचे आदेश दिले, हर्षवर्धन जाधव आलेत का? त्या हर्षवर्धनला ज्यावेळेला फोडून काढला, त्याला आदेश दिले, त्याशिवाय फोडून काढला का? पण ज्यावेळेला मी सभा घेतली त्यावेळेला मी त्या सभेमध्ये देखील हेच सांगितलं होतं की हर्षवर्धन काही झालं ते पोलिसांवरती हात नाही उगारायचा, त्यांच्यावरती हात नाही उगारायचा. हा तुमच्या धर्माबिर्माचा विषय नाहीये. जे पोलीस अधिकारी, जे कॉन्स्टेबल होते, ज्या माझ्या भगिनी होत्या, महिला, ते माझे सगळे मराठी बांधव होते, माझ्या सगळ्या मराठी भगिनी होत्या. त्यांच्यासाठी मी आज रस्त्यावर इथे आलोय. त्या दिवशीचा मोर्चा मुसलमानांनी काढला आणि त्याचा निषेध मोर्चा म्हणून मी आज इथे काढला, लगेच हिंदुत्वाकडे. मला फक्त या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म. तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला. त्या महाराष्ट्र धर्माच्या आडवं कोणी यायचं नाही, याच्या वाट्याला कोणी जायचं नाही. आणि हा आजचा जो मोर्चा आहे, हा मोर्चा फक्त सर्व पोलिसांचं मनधैर्य फक्त वाढवण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्याचबरोबर हे आपले प्रसार माध्यम इथे सगळे आहेत, यांच्या ज्यांच्या गाड्या फोडल्या, त्या सगळ्या काय जाळल्या, त्या फोटोग्राफर्सना मारले, त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठीचा हा आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे. या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी पण मी तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना देतो. ज्या ज्या वेळेला हे परत अशा गोष्टी घडतील त्यावेळेला याच ताकदीने उभं राहायचंय. जाताना आता सर्वांनी जाताना आपल्याकडनं कोणतीही विचित्र कुठलीही घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. नीट व्यवस्थित जिथून आला तिथे शांतपणे आपापल्या गाडीबद्दल परतायचं आहे. परत ज्या वेळेला हाक देईल त्यावेळेला तुम्ही देखील या हाकेला अशीच पो द्याल अशी एक आशा बाळगतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.